Good morning, students. Standard 9th, Science and Technology, Part 1st, Worksheet number 10 and Chapter number 14, Standard 9th, page number 150. Chapter number 14, Substances in Common Use, and Worksheet number 10. In this chapter, information given about daily use salts. We use various substances in day-to-day life, and it contains acidic, basic, salts, etc. For example, tablet salt, soap, toothpaste, baking soda, water, curd, milk, alum, iron, etc. Now the nature of the salts means important salts in daily life. दैनंदिन जीवनामध्ये जी महत्त्वाचे क्षार आहेत त्यांची आपणाला या प्रकरणामध्ये माहिती दिलेली आहे. त्याची काही उदाहरणं पण आपणाला दिलेली आहेत. त्यामध्ये बघा, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम ब्रोमाइड यासारखे. तर यामध्ये आपणाला त्यांचा pH, नेचर हे सुद्धा दिलेलं आहे. आणि युनिव्हर्सल इंडिकेटरमध्ये ज्यावेळी ते ॲड केल्यानंतर त्याचा रंग कोणता होतो तेही दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, टेबल सॉल्ट असेल तो कलरलेस आहे आणि कलरलेस सॉल्ट आहे, आणि तो ज्यावेळी युनिव्हर्सल इंडिकेटरमध्ये ॲड केला जातो त्यावेळी ग्रीन कलर होतो, म्हणजे pH त्याचा 7 आणि नेचर न्यूट्रल. अनादर सोप हा कलरलेस आहे. जरी साबण हा रंगहीन असला तरी आपण शक्यतो रंगीत साबण बघतो बरेचसे, ते कलर ॲड केलेले असतात म्हणून. ॲक्च्युली सोप हा कलरलेस असतो. त्याच्या कलर ऑन ॲडिंग ऑफ युनिव्हर्सल इंडिकेटर देन चेंज इन टू व्हायोलेट. अँड pH 13 मीन्स बेसिक, नेचर बेसिक. 1 to less than 7 is acidic nature. Perfect 7 means pH value 7 is neutral, and above 7 shows nature basic. 7 to 14, more than 7 and 14 up to 14 shows basic nature. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती दिलेली आहे सोडियम क्लोराईड. यू नो, टेबल सॉल्ट मीन्स NaCl. याला दोन नाव आहेत. ज्याला आपण टेबल सॉल्ट म्हणतो, म्हणजे आपल्या साधं मीठ टेबलवर ठेवलेलं असतं ते, किंवा कॉमन सॉल्ट. त्याचा फॉर्म्युला काय आहे? NaCl. याचं नेचर हे न्यूट्रल आहे. त्याच्या प्रॉपर्टीज पण आपल्याला दिलेले आहेत बघा. कॉमन सॉल्ट इज कलरलेस अँड क्रिस्टलाइन आयोनिक कंपाऊंड. देअर इज नो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इन इट्स क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. अशी बरीच त्याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट सॉल्ट्स, सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय बघा, खाण्याचा सोडा NaCO3, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट त्याला म्हणतात. आपल्याला माहिती आहे युअर केक किंवा भजी मेक्स क्रिस्प भजी, किंवा बर्थडेचा जो केक असतो त्याच्यामध्ये काय करतात तर स्पॉन्जी किंवा कुरकुरीत क्रिस्पी होण्यासाठी काय करतात, त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा ॲड केला जातो. त्याचेसुद्धा प्रॉपर्टीज आणि यूज दिलेले आहेत बघा. त्याचे प्रॉपर्टीज, NaOH रिॲक्ट विथ मॉइस्ट लिटमस पेपर अँड रेड लिटमस टर्न ब्ल्यू, विच मीन्स दॅट इट इज बेसिक इन नेचर. अँड नेक्स्ट सॉल्ट्स, ब्लिचिंग पावडर CaOCl2, कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड. आता आपणाला माहिती आहे की फरशीवर आलेलं शेवाळ काढण्यासाठी किंवा जंतुनाशक म्हणून काय केला जातो, याचा उपयोग केला जातो. डिसइन्फेक्ट म्हणजे आपल्याला त्याचा उपयोग डिसइन्फेक्शन ऑफ ड्रिंकिंग वॉटर
पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ब्लिचिंग पावडर ही कशी आहे, येलोइश व्हाईट कलर सॉलिड सबस्टन्स आहे बघा, पाहिलेले आहे तुम्हाला. त्याला स्ट्रॉंग ओडर आहे क्लोरीनचा, आणि क्लोरीन हा जंतुनाशक आहे. त्यामुळं याचा उपयोग काय केला जातो, पॉयझनस गॅसेस म्हणून याचा उपयोग होतो. तो डिसइन्फेक्ट प्लेसेस करण्यासाठी होतो, म्हणजे जंतुनाशक म्हणून याचा उपयोग केला जातो. नेक्स्ट सॉल्ट, वॉशिंग सोडा, धुण्याचा सोडा. आपण जे डिटर्जंट पावडर म्हणतो बघा, ती डिटर्जंट पावडर. वॉशिंग सोडा इज अ व्हाईटिश अँड ओडरलेस पावडर ॲट रूम टेम्परेचर. याचाही कलरलेसच आहे आणि गंधहीन आहे. याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, Na2CO3H2O. इट इज यूज मेनली फॉर वॉशिंग क्लॉथ्स. कपडे धुण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अशा पद्धतीनं आपणाला हे सॉल्ट्स पाहायला मिळतात आणि त्यांचे गुणधर्म, प्रॉपर्टीज अँड युजेस, गुणधर्म आणि उपयोग आपणाला लिहायचे असतात. देन सोप, साबण. आता साबण हा स्निग्ध आम्ल क्षार आहे. when oil or animal fat is boiled with an aqueous solution of sodium or potassium hydroxide, sodium or potassium salts of carboxylic acids, fatty acids are formed, and these salts are called soaps. सोपचे दोन प्रकार आहेत, bathing soap and washing soap. High grade fats and oils are used as the raw material in bathing soap, and low grade fats and oils are used in washing soap. Expensive perfumes added in bathing soap, and cheaper perfumes added in washing soap. No free alkali content present to prevent injuries to skin in bathing soap, and free alkali present for cleaning action in washing soap. त्यानंतर हे प्रकरण पूर्ण बदलतं आणि रेडिओ सबस्टन्सेस हा भाग येतो, म्हणजे किरणोत्सारी पदार्थ. एलिमेंट्स विथ अ हाय atomic numbers such as uranium, thorium, radium have a property of spontaneously emitting invisible, highly penetrating and high energy radiation, and this property is called radioactivity. जे स्पॉन्टेनियसली म्हणजे उत्स्फूर्तपणे किरणं ज्या पदार्थामधून बाहेर पडतात, म्हणजे अशी युरेनियम, थोरियम, रेडियम याच्यासारखी जी मूलद्रव्य आहेत याच्यामधून हाय एनर्जी रेडिएशन असतात, त्याला काय म्हणतात, रेडिओ सबस्टन्स. त्याचे प्रॉपर्टीज दिलेले आहेत बघा. यामध्ये अल्फा, बीटा आणि गॅमा रेज यांचं सेपरेशन कसं होतं याचा हा एक्सपेरिमेंट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. रेडिओ सबस्टन्स लीड ब्लॉकमध्ये ठेवलेला आहे, आणि तो ज्यावेळी स्लीट एका फटीतून पास केला इलेक्ट्रिकली चार्ज प्लेट्समधून, त्यावेळी अल्फा टर्न्स टुवर्ड्स निगेटिव्हली चार्ज प्लेट अँड beta rays turns towards positively charged plate. Means this shows different type of charges. Means alpha nature आपणाला या टेबलमध्ये पूर्णपणे त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत, त्यांचे प्रभार दिलेले आहेत, त्यांचे वस्तुमान दिलेले आहे, पेनिट्रेटिंग पॉवर दिलेली आहे. बघा नेचर आत्ता मी सांगत होतो तेच. करंट ऑफ अल्फा पार्टिकल्स हॅव पॉझिटिव्हली, सो मूव टुवर्ड्स निगेटिव्ह चार्ज, अँड करंट ऑफ बीटा पार्टिकल इज निगेटिव्ह, अँड गॅमा पार्टिकल मीन्स गॅमा रेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन, ते फक्त काय आहेत, विद्युत चुंबकीय प्रारण आहेत, त्याच्यावर कोणताही प्रभार नसतो, चार्जलेस आहेत. त्यांचं वस्तुमान दिलेलं आहे बघा. चार्ज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. गॅमा हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. व्हेलॉसिटी दिलेली आहे, पेनिट्रेटिंग पॉवर दिलेली आहे, आयोनायझेशन पॉवर, याची सगळी माहिती दिलेली आहे. त्यानंतर त्यांचे युजेस, उपयोग पण आपणाला दिलेले आहेत. रेडिओ आयसोटोपचे उपयोग कुठे कुठे करतात, म्हणजे इंडस्ट्रियल फील्ड, मेजरमेंट ऑफ थिकनेस, डेन्सिटी अँड लेवल, रेडिओग्राफी. त्यानंतर वेगवेगळ्या आजारामध्ये केलं जातं, यूज इन
सिरॅमिक आर्टिकल्स, फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर, मेडिकल सायन्स याच्यामध्ये त्याचा उपयोग दिला जातो. त्यानंतर सम केमिकल सबस्टन्सेस इन डे टू डे लाईफ, रोजच्या जीवनात वापरली जाणारी जे रासायनिक पदार्थ आहेत, कलरफुल इटेबल जे मिठाई असते किंवा आर्टिफिशियल कलर्स डाय वगैरे असतात किंवा डिओड्रंट दुर्गंधीनाशक, सिरॅमिक, टेफ्लॉन कोटिंग, पोर्सिलिन यांची माहिती आणि त्यांचे उपयोग आपल्याला दिले आहेत. त्याचे दोष जे आहेत तेही आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर वर्कशीट नंबर 11 ऑब्झर्विंग स्पेस टेलिस्कोप, अवकाश निरीक्षण. यामध्ये ॲन इंट्रोडक्शन टू सायंटिस्टची माहिती देताना गॅलिलिओ गॅलिलियनची माहिती दिलेली आहे. पहिल्यांदा टेलिस्कोप हान्स लिपर्शे यांनी शोधून काढला, त्याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर लाईट म्हणजे काय बघा, आठवा. लाईट इज ॲन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज, विद्युत चुंबकीय प्रारणा आहेत, लक्षात घ्या. त्याचे वेगवेगळे प्रकार जे आहेत, विजिबल रेडिएशन हे 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर असतात. याची माहिती या प्रकरणामध्ये आपल्याला दिलेली आहे. डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईट. आता हे जे रेडिएशन्स असतात किंवा आपल्याला ह्युमनली बॉडीज, अवकाशीय वस्तू पाहण्यासाठी टेलिस्कोपची गरज असते. आणि पहिल्यांदा जे टेलिस्कोप 2 शोधले गेले त्यामध्ये न्यूटेन्शियन टेलिस्कोप आणि कॅसेग्रेन टेलिस्कोप याची माहिती आणि डायग्राम आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळते. दोन्हीची माहिती दिलेली आहे बघा. त्यानंतर आपल्या भारतामध्ये नैनिताल या ठिकाणी असणारी मोठी आशिया खंडातली सगळ्यात मोठी टेलिस्कोप आहे. दिस इज द लार्जेस्ट ऑप्टिकल टेलिस्कोप इन आशिया, नैनिताल. त्यानंतर नारायणगाव पुण्याजवळचं आहे, त्या ठिकाणी जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप GMRT ही क्रिएट झालेली आहे, एस्टॅब्लिश झालेली आहे. त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते. त्यानंतर रेडिओ टेलिस्कोप, मेनी हेवनली ऑब्जेक्ट्स इमिट्स रेडिओ वेव्हज इन ॲडिशन टू विजिबल radiation. We cannot see the radiation with our eyes. Hence, a special type of telescope is used to receive these rays. It is called a radio telescope. रेडिओ टेलिस्कोपची माहिती दिलेली आहे. त्यानंतर टेलिस्कोप इन स्पेस, अंतराळामध्ये आपणाला माहिती आहे की हबल टेलिस्कोपची माहिती आपणाला दिलेली आहे बघा. जी नासानं 1990 साली स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनसाठी लॉन्च केलेला होता बघा. इन 1990 द नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन लॉन्च इन टू स्पेस अँड ऑप्टिकल टेलिस्कोप कॉल्ड द हबल टेलिस्कोप. त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते. आपली भारताची जी अंतराळ संशोधन संस्था आहे तिचं नाव इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन त्याला म्हटलं जातं, ISRO, इस्रो, बेंगलुरू या ठिकाणी. तर 1999 इन 1999 नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन लॉन्च ऑन एक्सरे टेलिस्कोप नेम चंद्रा. बघा, त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते. अशा प्रकारे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट याच्यामध्ये 11च्या 11 जे सर्वच्या सर्व आपण वर्कशीटची माहिती घेतलेली आहे. आता उद्यापासून मी तुम्हाला पार्ट 2चे 5 जे आहेत वर्कशीट्स म्हणजे कृतीपत्रिका ते रोज एक पाठवणार आहे आणि सोमवारी आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत. The next standard 10th science and technology part first. Yesterday we have seen chemical equations. It contains first word equation. The simple way of representing a chemical reaction in words is called a word equation.
and the representation of a chemical reaction in a condensed form means using chemical formulae is called as the chemical equation. Then we learn writing a chemical equation. रासायनिक समीकरणाचं लेखन कसं करायचं याची माहिती आपण उदाहरणासह घेतली. त्यामध्ये ॲरो त्याच्यावर इंडिकेट कसं करतात, म्हणजे टेम्परेचर, कॅटॅलिस्ट, प्रेशर याची नोंद कशी करायची याची माहिती आपण घेतलेली आहे. त्यानंतर बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. नेक्स्ट इज the number of atoms of the elements in the reactants is same as the number of atoms of those elements in the products. Such an equation is called a balance equation. It's called balance equation. We learn example AgNO3 plus NaCl to form AgCl plus NaNO3. एक उदाहरण आपण बघितलेलं होतं. In any reaction, the total mass of each of the elements in the reactants is same as the total mass of each of the respective elements in the products. कोणत्याही अभिक्रियेत उत्पादितामधील प्रत्येक मूलद्रव्याचे एकूण वस्तुमान हे अभिकारकामधील त्या मूलद्रव्याच्या एकूण वस्तुमाना इतकेच असते. हे आपण अभ्यासलेलं आहे. Today we are going to learn steps in balancing a chemical reaction. रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या. स्टेप्स म्हणजे पायऱ्या. आता रासायनिक समीकरण आपण संतुलित करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामध्ये पहिल्यांदा बघा काय करतो आपण, दिलेलं समीकरण पहिल्यांदा लिहून घ्यायचं. अ केमिकल इक्वेशन इज बॅलन्स स्टेप बाय स्टेप. राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिवन वर्ड इक्वेशन. आता यामध्ये एक्झाम्पल एक दिलेलं आहे बघा. Sodium hydroxide react with sulfuric acid to form sodium sulfate and water. So NaOH plus H2O to form Na2SO4 plus H2O. First check whether the equation is balanced or not by comparing the number of atoms of the various elements present on the two sides of the equation. Means number of atoms present in reactant. Sodium 1, oxygen 5, hydrogen 3, sulfur 1. And in products, number of atoms present in products: sodium 2, oxygen 5, hydrogen 2 and sulfur 1. So difference in sodium and hydrogen. Number of sodium atom present in reactant 1 and in product 2, and number of hydrogen atom present in reactant 3 and in product 2. So balance first these two. It is convenient to start balancing an equation from the compound which contain the maximum numbers of atoms. Moreover, it is convenient to first consider that element in this compound which has unequal number of atoms on the two sides. म्हणजे रासायनिक समीकरणाच्या संतुलनाची सुरुवात कशी करणार आपण, ज्या संयुगात जास्तीत जास्त अणू आहेत त्या संयुगापासून करणं आपणाला सोयीचं जातं. तसेच ज्या संयुगातील ज्या मूलद्रव्याचे अणू दोन बाजूंना असमान असतील, त्या मूलद्रव्याचा विचार प्रथम करायचा. पहिल्यांदा आपण सोडियमच्या बाबतीत बघूया.
In the reactants in NaOH, sodium contain 1 atom, but in product सोडियमचे किती अणू आहेत? 2 आहेत. पण त्याचे फॉर्म्युले बघा कसे आहेत. इन रिॲक्टंट्समध्ये NaOH आहे आणि इन प्रोडक्ट Na2SO4. आता आपणाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, त्याचा फॉर्म्युला आपणाला चेंज करता येत नाही, हे लक्षात घ्यायचं. बघा, द फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड कॅनॉट बी चेंज while balancing the number of atoms. अणुसंख्येचे संतुलन करताना संयुगाचे सूत्र बदलून चालत नाही, फक्त ओनली चेंज इन कोइफिशियंट, त्याचा फक्त सहगुणक बदलायचा, फॉर्म्युला चेंज करता येणार नाही. आता पहिल्यामध्ये NaOH आहे, Na2OH होईल का? होणार नाही. बघा, the formula NaOH cannot be changed to Na2OH. Instead of factor of 2, we'll have to apply it in NaOH. मग त्याचा फक्त कोइफिशियंट चेंज करायचा, सहगुणक फक्त बदलायचा. तो काय करायचा? 2 करायचा. मग त्यावरून काय होईल? न्यूली फॉर्म रिॲक्शन काय होईल बघा, ट्वाइस NaOH plus H2SO4 to form Na2SO4 plus water. बघा, 2 NaOH केला आपण, Na2 करता येत नाही म्हणून 2 NaOH केलं, H2SO4 to form Na2SO4 plus H2O. आता बघा, पार्शली बॅलन्स हे झालेलं आहे इक्वेशन. पूर्ण झालेलं आहे का? बॅलन्स आहे काय? पूर्ण नाही आहे. फाइंड दॅट द इक्वेशन इज नॉट बॅलन्स दिस इक्वेशन. आता याच्यामध्ये अजूनही फरक आहे. आता तो कसा आपल्याला दाखवलेला आहे बघा, पुन्हा एकदा तो चार्ट तयार करा. नंबर ऑफ atoms present in reactant sodium 2, oxygen 6, आता वाढले बघा 6, हायड्रोजन 4 and sulfur 1. and number of atoms present in number of atoms present in products, sodium 2, oxygen 5 atoms, hydrogen 2, sulfur 1. आता या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला बदल बघा. apply factor 2 to the product H2O for balancing the equation. To equalize the number of hydrogen atoms, we use 2 as the factor of H2O in the products. The equation then becomes twice NaOH plus H2SO4 to form Na2SO4 plus twice H2O. आता आपण या ठिकाणी काय केलं, कोइफिशियंट 2 हा वॉटर मॉलिक्यूलला अटॅच केला का, त्यामुळं हे आता बॅलन्स इक्वेशन झालं. चेक वेदर द इक्वेशन is balanced or not. It is seen that the number of atoms of all the elements are equal on both the sides. It means that the given equation is a balance equation. आता हे बॅलन्स झालं, परंतु पुन्हा एकदा ते अंतिम संतुलित समीकरण पुन्हा लिहून बघा बरं, त्याच्या स्टेट्स पाहिजेत विथ अ फिजिकल स्टेट. आता पुस्तकामध्ये त्यांनी स्टेट आपल्याला दिलेल्या नाहीत बघा, यामध्ये आपल्याला स्टेट्स दिलेल्या नाहीत. आता त्या स्टेट लिहून घ्या, आपल्या पुस्तकामध्ये पेन्सिलनं लिहून ठेवा बघा. ट्वाइस NaOH ॲक्वियस ब्रॅकेटमध्ये लिहा, AQ ॲक्वियस
H2SO4. NaOH म्हणजे काय? सोडियम हायड्रॉक्साईड. H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड, ॲक्वियसच आहे ते पण. त्यानंतर सोडियम सल्फेट Na2SO4, सोडियम सल्फेट ग्रुप. लिहिलत ते पण ॲक्वियस आलं. अँड ट्वाईस H2O लिक्विड फॉर्ममध्ये. आता या ठिकाणी आपण नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन इन रिॲक्टंट्स 4 अँड इन प्रोडक्ट 4. त्यामुळे हे आता बॅलन्स इक्वेशन झालं. लक्षात आलं? इंडिकेट द फिजिकल स्टेट्स ऑफ द रिॲक्टंट्स अँड द प्रोडक्ट्स. फिजिकल त्याच्या स्टेट्स, भौतिक अवस्था लिहिणं गरजेचं आहे. अशा प्रकारे कोणतीही रासायनिक समीकरणं आपणाला बॅलन्स करता येतात. देन टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. And chemical reactions are classified into the 4 types in accordance with the nature and the number of the reactants and the products. रासायनिक अभिक्रियांचे 4 प्रकार आहेत. यामध्ये हे कसे प्रकार झाले तर त्यांचे अभिकारके म्हणजे रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट यांचं नेचर, स्वरूप आणि संख्या याच्यावरून ते 4 प्रकार पडतात. फर्स्ट कॉम्बिनेशन रिॲक्शन, then decomposition reaction, displacement reaction, double displacement reaction. त्याच्यानंतर आणखीन काही रासायनिक अभिक्रियांचे पण प्रकार आहेत. त्यामध्ये एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन, रेडॉक्स रिॲक्शन याची माहिती आपण उद्याच्या तासाला घेणार आहोत. उद्याच्या म्हणजे सोमवारी. So question for you, exercise. First question, write the balance equations. Write the balance equations. Write the balance equation for the following reaction. For the following reactions. Reactions करा. 2 देतो तुम्हाला. Write the balance equations for the following reactions. First, NaOH plus H2O, NaOH plus H2O NaOH plus H2SO4. आता जे आपण बॅलन्स केली ती NaOH plus H2SO4 to form Na2SO4 plus H2O. And another reaction, second reaction बघा, H2SO7 plus H2O to form H2SO4. H2SO7 plus H2O to form H2SO4. Thank you.